आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव, इयत्ता 12वी, विषय संरक्षण शास्त्र, प्रकरण क्रमांक 3 भारत आणि आशिया। त्यामध्ये आपण चर्चा करतोय दक्षिण आशियाची। भारत आणि दक्षिण आशियातील जी छोटे छोटे देश आहेत या देशांबरोबर भारताचे कसे संबंध आहेत, कारण भारताच्या संरक्षणासाठी सामरिक दृष्ट्या हे छोटे देश फार महत्त्वाचे आहेत। मागे मी चर्चा केलेली होती की हे छोटे देश भारताला फार मोठी इजा पोहोचू शकत नाही किंवा भारताविरुद्ध जिंकू शकत नाही युद्ध केलं तर, परंतु भारताला काही का होईना दुसऱ्याच्या आड का होईना इजा पोहोचू शकते। त्या दृष्टिकोनातून आपल्या संरक्षणासाठी आपल्याला यांच्याबरोबर चांगले संबंध ठेवणं फार गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून भारताने आतापर्यंत जर आपण विचार केला तर यांच्याबरोबर फार चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक मूळ तत्व हे राहिलेलं आहे की शेजारील राष्ट्रांशी मित्रत्वाचे, सलोख्याचे, सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक मूलभूत तत्व आहे। त्यानुसार भारताने या शेजारी देशाबरोबर आपले चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। अगदी जर आपण विचार केला, पाकिस्तान चीन पासून भारताला मोठा धोका आहे, तरी सुद्धा भारताने चीन पाकिस्तान बरोबर चांगले मित्रत्वाचे, सलोख्याचे, सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याला यश मिळालं नाही। पण तरी भारताची धारणा आहे की कोणताही प्रश्न हा सामोपचाराने, शांततेच्या मार्गाने, सहकार्याच्या माध्यमातून, तडजोडीतून सुटू शकतो। परंतु भारताच्या संदर्भात चीन आणि पाकिस्तानची भूमिका वेगळी आहे आणि भारताला सगळ्यात मोठा धोका यांच्याकडून आहे आणि तो धोका वाढू नये भारताला त्यासाठी काही मित्रांची गरज असते। त्या दृष्टिकोनातून छोटे देश जे आहे यांच्याबरोबर भारताचे संबंध सुधारण्यासाठी भारताने प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये मागील तासापर्यंत आपण भारताच्या शेजारी असणारे नेपाळ, भूतान, बांगलादेश यांच्याबरोबर भारताचे कसे संबंध आहेत चर्चा केलेली आहे। त्यानंतर आहे श्रीलंका, भारताच्या दक्षिणेकडे एक लहान देश, द्वीपकल्पावर असलेला म्हणजे एक बेटावर असलेला देश आहे श्रीलंका, छोटासा देश आहे। श्रीलंका याचं पूर्वीचं नाव सिलोन होतं। पूर्वी श्रीलंकेचं नाव सिलोन होतं। 1972 मध्ये श्रीलंकेने सिलोन नाव बदलून श्रीलंका ठेवलं, म्हणजे सिलोन हे नाव पूर्वीचं श्रीलंकेचं आहे आणि यावरती ब्रिटिशांचं अधिपत्य होतं। 1948 मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दक्षिण भारतातील भारताचं तामिळनाडू घटक राज्य आहे आणि श्रीलंका तेथून समुद्र किनारपट्टीच्या मार्गे, समुद्री सीमाच्या मार्गे श्रीलंका जवळ आहे। त्यामुळे शेजारच्या राज्यातील तामिळ लोक ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी त्यांची कामं करण्यासाठी श्रीलंकेमध्ये आणि ती लोक तशीच तिथं स्थायिक झाली। स्वातंत्र्यानंतर मग तिथे तामिळींचा प्रश्न तयार झाला। तिथे सिंहली समाजाचे लोक आहेत आणि हे तामिळ समाजाचे लोक आहेत, म्हणजे दोन वंशाचे लोक आहेत, सिंहली आणि तामिळी। आणि सिंहली तामिळी संघर्षाला स्वातंत्र्यानंतरच्या काळात हळूहळू सुरुवात झाली, कारण श्रीलंका सरकारने सिंहली लोकांना जे अधिकार दिले ते तामिळांना दिले नाही, म्हणजे कमी अधिकार मिळाले तामिळी लोकांना। नागरिकत्वाचा अधिकार सुद्धा त्यांचा सहजासहजी त्यांना मिळाला नाही, ही तिथं मोठी शोकांती। आणि पुढे मग भारत श्रीलंका करार झाला। त्यात ज्यांना भारतात यायचं होतं त्यांना भारतात येऊ दिलं गेलं, पण जे लोक तिथं कायमचे राहिले तर त्यांचा प्रश्न तो पुढे पुढे नंतर गुंतागुंतीचा बनला। विद्यार्थी मित्र, श्रीलंका आणि
भारताच्या संबंधामध्ये तामिळींचा प्रश्न एक वादाचा मुद्दा आहे. कारण हे तामिळी वंशाचे लोक आहेत, ते भारतातील तामिळनाडूच्या तामिळी लोकांचे वंशज आहेत. त्यामुळे भारताची तिथे अस्मिता आहे आणि त्यांचं रक्षण करणं हे राज्य म्हणून भारताची ती गरज आहे. कारण जगाच्या पाठीवर कोणत्या देशात भारतीय वंशाचे लोक गेले तर त्यांचं त्या ठिकाणी रक्षण झालं पाहिजे. त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी फक्त तेथील सरकारची नाही तर आपल्याही देशाची असते. कारण ती लोक जगात जाऊन आपलं नावलौकिक, आपल्या देशाचं नाव मोठं करतात. देशासाठी तिथे राहून ते आपल्याबरोबर आत्मीयतेने राहतात आणि त्यांच्यासाठी सरकारला कार्य करावं लागतं. म्हणून सरकार ते काम करत पुढे हळूहळू श्रीलंका आणि भारताच्या संबंधामध्ये हा मुद्दा वादाचा बनला. कारण तिथे तामिळ लोकांचे अधिकार दावले गेले आणि 1977, 81 आणि 83 या दरम्यान श्रीलंकेमध्ये मोठ्या स्वरूपात सिंहली विरुद्ध तामिळी या पद्धतीने तामिळ लोकांच्या विरुद्ध वंशी दंगली झाल्या. त्यामध्ये हजारो लोकांचे प्राण गेले, मोठा हिंसाचार झाला आणि त्यातून बदला घेण्यासाठी, आपले हक्क मिळवण्यासाठी, आपले एक स्वतंत्र राज्य तयार करण्यासाठी तिथे दोन महत्त्वाच्या संघटना ज्या आहेत त्या निर्माण झाल्या आणि त्यामध्ये तामिळ युनायटेड लिबरेशन फ्रंट TULF, तामिळ युनायटेड लिबरेशन फ्रंट नावाची एक संघटना तयार झाली आणि त्यानंतर दुसरी एक संघटना आहे LTTE. मागे मी चर्चा केली होती, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम ही LTTE नावाची संघटना तयार झाली आणि या दोन्ही संघटनांनी म्हणजे तमिळ युनायटेड लिबरेशन फ्रंट आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम ह्या ज्या संघटना LTTE आणि TULF या संघटनांनी आपल्या हक्कांसाठी हातात शस्त्र घेतले, हिंसक आंदोलन चळवळीला सुरुवात केली आणि सगळीकडे श्रीलंकेमध्ये हिंसाचार त्यामुळे मोठ्या स्वरूपात वाढीस लागला. त्यातून मार्ग काढण्यासाठी भारताने हस्तक्षेप केला. कारण भारत आणि श्रीलंका सुरुवातीपासून तसे चांगले संबंध आहेत, ते सुधारण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत, करार झालेले आहेत आणि भारताच्या भविष्यकाळातील सामरिक सुरक्षिततेसाठी श्रीलंका फार महत्त्वाचा देश आहे आणि इथे तर भारताच्या तामिळ लोकांची अस्मिता गुंतलेली आहे. त्यामुळे त्या तामिळींचा प्रश्न सोडवणं, तेथील तामिळ नागरिकांना सन्मानानं जीवन जगता यावं याच्यासाठी भारताने हस्तक्षेप केला आणि श्रीलंकन सरकारबरोबर 1987 मध्ये त्यावेळेला त्यांनी करार देखील केला आणि त्या कराराच्या तहत तेथील तामिळी नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शांतीसेना पाठवली. पण तत्पूर्वी या LTTE आणि LTTE खास करून LTTE आपण या संघटनेचं नाव खूप वेळेला ऐकलेलं आहे. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेने मोठा हिंसाचार केला आणि श्रीलंकेतील एक द्वीपकल्प म्हणजे एक बेट, श्रीलंकेतील जाफना नावाचं द्वीपकल्प, कोणता आहे जाफना, यावरती आपलं आधिपत्य तयार केलं, पूर्ण कब्जा मिळवला. संपूर्ण जाफना या द्वीपकल्पावर LTTEचा कब्जा तयार झाला. व्ही प्रभाकरन या LTTEचा प्रमुख नेता होता. कोण? व्ही प्रभाकरन यांनी त्याचं नेतृत्व केलं. अगदी त्यावेळेला स्थिती अशी होती, जगातील ज्या सर्व अतिरेकी संघटना होत्या याही संघटनेला अतिरेकी संघटनाच म्हटलं जातं, कारण कारवाया त्या पद्धतीच्या आहेत. उद्देश काही असो, जरी हक्क रक्षण करायचं पण हिंसा कुठे करावी करून निरपराध नागरिकांची ते प्राण गेले. मग ते सेनेचे जाऊ किंवा सरकारच्या अधिकाऱ्यांचे जाऊ, जसे तामिळ नागरिकांचे निरपराध नागरिकांचे प्राण गेलेले आहेत तसेच इतर सिंहली नागरिकांचे, श्रीलंकेतील इतर नागरिकांचे देखील निरपराध नागरिकांचे प्राण गेलेले आहेत. आणि ही एक दहशतवादी संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केली LTTE.
या संघटनेने जाफना बेटावरती आपलं आधिपत्य तयार केलं. अगदी जगातील सर्वात घातक दहशतवादी संघटना म्हणून नंबर 1 ला LTT होती. विद्यार्थी मित्र, आज आपण ज्या ISIS वगैरे संघटना ऐकल्या किंवा ओसामा बिन लादेनची अल कायदा संघटना, तहरीक-ए-तालिबान, मुल्ला उमरची तालिबानी राजवटची, या संघटना आपण पाहतो. भारतातील एवढ्या संघटना आहे, पण सगळ्यात जगातली घातक संघटना त्यावेळेला जी कोणती होती ना, ती म्हणजे LTTE. आत्मघाती हल्ले करणारे सर्वाधिक लोक या संघटनेमध्ये होते, लहानापासून तर वृद्धापर्यंत लक्षात घ्या. आणि एकमेव अशी संघटना होती की यांच्याकडे फायटर प्लेन सुद्धा स्वतःच होतं, म्हणजे लढाऊ विमान. लक्षात ठेवा, देशाला नसतं. यांनी जाफना बेटावर आपलं आधिपत्य तयार केलं आणि उत्तर श्रीलंका आणि पूर्व श्रीलंका या भागाचं, या प्रांताचं एक तामिळ इलम राज्य तयार करावं, एक स्वतंत्र स्वायत्त प्रदेश निर्माण करावा, ही त्यांची मागणी होती. म्हणजे त्या श्रीलंकेतून आम्हाला स्वातंत्र्य द्या, ही त्यांची मागणी होती. आणि यामुळे संपूर्ण श्रीलंकेमध्ये मोठ्या स्वरूपात हिंसाचार झाला. आणि यातून मार्ग काढण्यासाठी 87 मध्ये भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी तिथं शांतता प्रस्थापित करण्यासाठी, श्रीलंकेतील लोकांच्या जीवनासाठी श्रीलंकन सरकारबरोबर 87 मध्ये करार केला. आणि त्या कराराच्या तहत भारताची शांती सेना 3 वर्ष ही श्रीलंकेमध्ये पाठवली होती. आणि भारताची शांती सेना याचं प्रमुख काम होतं ते म्हणजे तामिळी नागरिक जे आहे त्यांचं हित रक्षण करणं, त्यांची सुरक्षा करणं. आणि दुसरा भाग होता LTT, ज्या हिंसक संघटना आहे यांचा बिमोड करणं, या अतिरेकाबरोबर लढाई करणं. आणि याचा राग LTT ला 1991 मध्ये राजीव गांधी प्रचार करत असताना, भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या, की प्रचार करत असताना 91 मध्ये LTTच्या आत्मघाती पथकानं प्लॅन करून राजीव गांधी यांची हत्या घडून आणली. म्हणजे भारताच्या पंतप्रधानाला तिथे शांतता प्रस्थापित करणं, आपल्या प्राणाची किंमत मोजून द्यावी, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांच्या हितासाठी, तामिळ लोकांच्या हितासाठी खरं काम केलं, परंतु इथं मात्र त्यांना ती अडचण, स्वतःचे प्राण गमावून त्यांना त्याची किंमत मोजावी लागली विद्यार्थी. आणि भारतासाठी आजही तो मुद्दा, आता तो मुद्दा तसा फार प्रभावी राहिलेला नाही सध्याच्या काळात. 2020ला जर आपण पाहिलं तर तो बराचसा कमी झाला. 2009 मध्ये LTTचं पूर्ण पानिपत श्रीलंकेने केलेलं आहे आणि व्ही प्रभाकर नेताही मारला गेलेला आहे. जाफना बेट जे होतं ते बेट पण श्रीलंकेने लष्करी कारवाई करून मिळवलेलं आहे. म्हणजे सध्या आता LTTच्या ताब्यात कुठलाही भाग नाही. LTT गुप्त पद्धतीने आता काम करते, एक दहशतवादी संघटना म्हणून. पण तिथील जे तामिळ नागरिक आहेत त्यांनाही अधिकार सरकारच्या धोरणानुसार बहाल झालेले आहेत. म्हणजे तिथे शांतता प्रस्थापित करण्याचं काम. परंतु तरी देखील जे सनातनी वर्ग आहे, हा सनातनी वर्ग हा तिथे हिंसाचार करताना आपण पाहू शकता. आणि दुसरी गोष्ट आहे की भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान कोणते वादाचे मुद्दे आहेत. तर मित्र, वादाचे मुद्दे भारत आणि श्रीलंकेदरम्यान हा तामिळ मुद्दा सोडला तर विशेष कोणता वादाचा मुद्दा नाही. जे किरकोळ प्रश्न आहे त्यातील एक मुद्दा आहे श्रीलंका आणि संबंधामध्ये, तो म्हणजे सागरी सुरक्षा. सागरी सुरक्षा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे विद्यार्थी मित्र, भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे आणि हिंदी महासागरामध्ये श्रीलंका एक द्वीप आहे, एक छोटं लहान राष्ट्र. भारताच्या, दक्षिण भारताच्या आणि श्रीलंकेच्या मध्ये समुद्र आहे, म्हणजे समुद्री सीमा आहे. आणि समुद्री सीमेमध्ये कुणाचा हक्क कुठपर्यंत आहे हा वादाचा मुद्दा असतो. भारताने श्रीलंकेबरोबर करार करून समुद्री सीमा अगोदरच निश्चित केली, पहिली गोष्ट. म्हणजे समुद्री सीमेचा वादाचा मुद्दा तिथे शिल्लक ठेवला नाही. त्यानंतर
भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान आणखी एक कारण मासेमार जे आहेत भारताचे किंवा श्रीलंकेचे समुद्रामध्ये जातात. समुद्रामध्ये आपल्याला माहिती आहे काही खुणा नसतात, काही ओळख नसते की इथं त्यांची हद्द आहे तिथं त्यांची हद्द आहे, तिथं काही खांब रोवून ठेवता येईल असं काही नसतं. जर मध्ये काही द्वीप असेल तर एक खूण असू शकते, पण तिथं फार अडचण येतात. पाण्यामध्ये एक विशिष्ट अंतर असं धरलेलं असतं, विशिष्ट मैल अंतर, मग ते सीमारेषा निश्चित केलेल्या असतात. भारतावर करार करून पालची जी सामुद्रधुनी आहे तिथे भारताच्या मच्छीमारांवरती मासेमारी करायला प्रतिबंध झालेला आहे. भारताने तिथे सीमारेषा निश्चित केलेली आहे, समुद्र सीमा. भारताने करार करून आपल्यावर काही बंधने घेतली, परंतु श्रीलंका भारत संबंध सुधारण्यासाठी केलेला आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा भारताची राष्ट्र भूमिका आहे असं श्रीलंकेला वाटलं, प्रत्येक वेळेला श्रीलंकेने भारताच्या बाजूने तिथं मतदान केलेलं आहे किंवा भारताची बाजू घेतलेली आहे. पाकिस्तान विरुद्ध असेल, चीन विरुद्ध असेल. परंतु विद्यार्थी मित्र, एक फार मोठी एक गोष्ट भारताच्या सामरिक सुरक्षेला त्या ठिकाणी आव्हान देते, ते म्हणजे चीन. श्रीलंकेमध्ये चीननं बंदर विकासाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. स्टिंग ऑफ पर्ल्स अशी एक योजना चीनने आखली. त्याच्या तहत चहूबाजूने भारताला घेरायचं, वेढा द्यायचा, ही योजना आहे. म्हणजे भारताची घेरेबंदी चहूबाजूने करायची. त्या दृष्टिकोनातून चीननं बांगलादेश, चितगाव असेल किंवा बांगलादेशची तर काही बंदर असतील, बंगालच्या उपसागरामध्ये त्या बंदर विकासांच्या कार्यक्रमाला चीननं बांगलादेशाला मदत केलेली आहे आणि त्याच्या तहत चीन तिथं शिरकाव करू पाहत आहे, भारताला घेरू पाहत आहे. त्यानंतर श्रीलंकेमध्ये देखील भारताला घेरण्यासाठी श्रीलंकेच्या बंदर विकासाच्या कार्यक्रमाला पूर्णपणे मदत देण्याचे कार्य चीन करत आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या, आपण मागे चर्चा केलेली आहे, पाकिस्तानच्या बंदराचा विकास सुद्धा चीनने केलेला आहे. म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका चहूबाजूने भारताच्या समुद्र मार्गे वेढा देण्याचे काम चीन करत आहे. कोणत्या कार्यक्रमाच्या तहत? याला म्हटलं गेलं स्टिंग ऑफ पर्ल्स, असं या स्टिंग ऑफ पर्ल्स असं याला म्हटलं गेलं. आणि याच्या तहत भारताला इथं नाकेबंदी करायचा प्रयत्न केलाय आणि बंगाल उपसागर असेल, अरबी समुद्र असेल किंवा हिंदी महासागर असेल, इथं भारताच्या समुद्री वावरावर नियंत्रण आणण्यासाठी चीन प्रयत्न करत. कारण समुद्री सत्तेमध्ये, सागरी सत्तेमध्ये चीनच्या पाठोपाठ भारताचाही नंबर लागतो. लक्षात, अमेरिका, रशिया आपण पाहतो, जपान, तसं भारत सुद्धा एक समुद्री सत्ता आहे. आणि समुद्रामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हिंदी महासागर जो आहे सामरिक दृष्ट्या व्यापाराच्यासाठी, जगाशी जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अरबी समुद्राचाही भाग आहे. आपल्याला पाश्चिमात्य देशांकडे जायचं असेल तर सुएझ कालव्यातून जावं लागतं आणि अरबी समुद्राच्या तिथे नाकेबंदी भारताची म्हणून भारताला इतर छोट्या देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे श्रीलंकेला इथं चीन मदत करून श्रीलंकेला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा श्रीलंका आणि भारत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलाय. श्रीलंकेने अजूनही उघड कधी भारताच्या विरुद्ध भूमिका घेतलेली नाही. भारताला नेहमी आंतरराष्ट्रीय राजकारणात सहकार्य केलेलं आहे. अगदी सार्कचा श्रीलंका देखील सदस्य आहे. पाकिस्तानच्या विरुद्ध अनेक ठरावामध्ये श्रीलंकेने भारताच्या बाजूने मतदान केलेलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुद्धा आता भारताला सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळालेलं आहे. श्रीलंकेने पाठिंबा दिलेला आहे. श्रीलंकेने भारताच्या बाजूने मतदान केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे भारत श्रीलंका संबंध चांगले राहणं भारताच्या सामरिक संरक्षणासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण जे काही करतो, त्या देशाला जे काही मदत करतो, सहकार्य करतो, याचा अर्थ असा नाहीये की आपण तिथं
उधळपट्टी करतोय तिथं आपण काय करतो, गुंतवणूक करतोय, कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी तिथं सुरक्षित हवं आणि ते गरजेचं आहे. चीनचा तिथं शिरकाव लागू नये, होऊ नये, चीननं तिथं आधिपत्य तयार करू नये, याच्यासाठी भारत आणि श्रीलंका संबंध चांगले असणं फार गरजेचं आहे. म्हणून भारत त्यांच्याबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे झालं भारत आणि श्रीलंकाच्या संबंध दृष्टीने. भारताच्या संरक्षणासाठी हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक दक्षिण आशियातील राष्ट्र आहे ज्याची आपल्याला प्रकर्षाने शेवटी चर्चा करायची आहे, ते म्हणजे अफगाणिस्तान. याची चर्चा आपण नंतरच्या तासाला करूया. आणि अफगाणिस्तानचं सामरिकदृष्ट्या भारताला काय महत्व आहे ते पण पाहूया. भारताने तिथं काय काय कामं केलेली आहेत त्याची पण चर्चा आपण इथे करणार आहोत. ठीक आहे, आता आपण चर्चा केलेली आहे श्रीलंका आणि भारत संबंधाची. श्रीलंका आणि भारत संबंधामध्ये प्रकर्षाने फक्त वादाचे मुद्दे जे आहेत कोणते राहिलेले आहेत, एक म्हणजे तामिळी संघर्षाचा, तामिळींचा प्रश्न जो वादाचा मुद्दा राहिलेला होता. त्यानंतर भारताची समुद्र सीमा आहे, जमिनी सीमा तर नाहीच आहे, ती पण भारताने करार करून निश्चित केलेला आहे. आणि वादाचे मुद्दे तसे आता भारत आणि श्रीलंका संबंधात राहिलेले, पण चीन तिथे जे काही वर्चस्व तयार करतोय ते वर्चस्व निर्माण होऊ नये यासाठी भारताला प्रयत्न करावे लागत आहे. यासाठी भारताला श्रीलंकेबरोबर चांगले संबंध कायमस्वरूपी ठेवून चीनचं वर्चस्व कसं कमी होईल याच्यासाठी भारत तिथं प्रयत्न करत आहे. कारण भारताच्या पुढच्या कार्यासाठी, पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी, भारताच्या रक्षणासाठी, समुद्रातील आधिपत्यासाठी, दक्षिण समुद्रातील आधिपत्यासाठी भारताला तिथे या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि म्हणून ते भारत करत आहे. ठीक आहे, राहिलेली चर्चा जी आहे ती पुढील आठवड्याच्या तासामध्ये होईल. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करावा.